प्रसन्नतेने सर्व संतगरांच्या शुभचिंतनाने या ठिकाणी जो वैतरणा धरणाच्या जवळ तो कैवल्यगड आहे, तो खरोखर एक विलोभनीय रमणीय असा हा परिसर आणि या परिसरामध्ये आमच्या पूर्वजांनी या ठिकाणी ध्येय क्षेपलेले आहेत आणि तोच इतिहास ग्राह्य धरून आजतागायत या ठिकाणी एक विशेष आनंदमय अशा वातावरणामध्ये दिनांक 19/1/2026 सोमवारपासून ते दिनांक 25/1/2026 पर्यंत या ठिकाणी 7 दिवस श्रीकृष्ण कथा संगीतमय प्रवचन संपन्न होत आहे आणि प्रवाचक आहेत परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत चिंतनीजनक आचार्य प्रवर बाभुळगावकर बाबाजी शास्त्री, त्याचप्रमाणे परमपूजनीय पट्टाधिष्ठित आदरणीय महंत श्री कळमकर बाबाजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला ज्यांचं मार्गदर्शन आहे ते आमच्या नाशिक जिल्ह्याचे भूषण परमपूजनीय पट्टाधिष्ठित आचार्य प्रवर उपाध्य कुलभूषण श्री सुखेना निवासी बाबाजी आणि सर्व आदरणीय जिल्हा निवासी संत मंडळी आणि परिसरातील इगतपुरी तालुक्यातील अथवा नाशिक तालुक्यातील सर्व परिसरातील भक्त मंडळी यांच्या या सहयोगानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि मी सर्वांना अशी एक विनंती करतो, परिसरातील सद्भक्त असतील, संतमंत असतील किंवा वास्तविक धर्मभगिनी बंधू असतील, मानव पंथीय इतरत्रही समाजाला लोकांना विनंती आहे की श्रीकृष्ण हा सर्वांचा आहे, परमेश्वर हा सर्वांचा, वैयक्तिक कोण्याही पंथाचा नाही, कोण्याही धर्माचा नाही। श्रीकृष्ण भगवंत हे सर्व जगाचे आहेत, सर्व विश्वाचे आहेत, तरी आपण सर्वांनी या कथेचा 7 दिवस लाभ घ्यावा अशी कार्यक्रम संयोजकांच्या वतीनं आपणा सर्वांस नम्रतेची विनंती आहे। आणि या ठिकाणी हा संपन्न होत असलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला मार्गदर्शन ज्यांचे अत्यंत तळमळाचे परमेश्वर भक्त, त्यांना आम्ही भाऊ म्हणतो, अंजनावकर सर असतील, आमचे नांदगावचे दादा असतील, आधी सांजेगावची भक्त मंडळी असेल, वाडीवऱ्याची भक्त मंडळी असेल, मुकण्याची भक्त मंडळी असेल, या सर्वांच्या सोय हा कार्यक्रम उत्तरोत्तर वाढीत जावो। मी अशी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी आपण जे योगदान देता येईल आपल्याला, अर्थात शारीरिक, मानसिक, काही अन्नधान्याच्या रूपाने, अन्नदानाच्या रूपाने, पाण्याच्या रूपाने, जे काही आपल्याला सहयोग दे, सेवेच्या रूपाने, कारण की जे काही आपण इथे योगदान देणार ते संपूर्ण परमेश्वराचे लेख आहे। कारण की स्वामींनी सांगितलेलं आहे की जे काही तुम्ही करणार आहेत ते परमेश्वराच्या ठिकाणी लेखी लागणार आहेत। म्हणून आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं परिसरातील भक्तांनी उपस्थित राहावं अशी आपणा सर्वांस कार्यक्रम संयोजकांच्या वतीनं नम्रतेची विनंती। जय श्री चक्रधर, जय महानुभाव, दंडवत प्रणाम।